आजचा एपिसोड एकदम झक्कास असा आहे, त्यामुळे व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे मॅक टॉयलेटला वगैरे जाऊन आलेला असतो आणि तो म्हणतो की यार आता असं वाटतं ना की कर्जमुक्त झालो आहे मी, खरंच ना. आणि मग त्यानंतर काय इकडे आता तो विचारतो की काय ऑर्डर काय केलं आहेस गं तायडे, सांग ना. मग आता ती म्हणते तू ओळख ना काय ऑर्डर केलं असेल, ओळख ओळख. मग ती आता सांगते की मी मटण सुक्का, मटण रस्सा, भाकरी मस्त ऑर्डर केलं आहे. अरे यार कसली कमालीच ग यार तायडे तू, मॅक बोलायला लागतो. मॅक म्हणतो अगं तुला सांगू का, रात्री ना मला स्वप्न पडलं होतं की मी मटण रस्सा खातोय. मग लगेच शरू म्हणते सांग ना मी होती का तुझ्यासोबत त्या स्वप्नात. मॅक म्हणतो नाही गं मी एकटाच होतो. पण यार कसलं खतरनाक ऑर्डर केलीस, तुला ना आता माझ्या मनातलं कळायला लागले गं. मॅक आता शरूला बोलत असतो. इकडे मात्र आता गुपचूपपणे ना हा जय बसलेला असतो. जयने काय ते घासपूस मागवलेलं असतं, म्हणजेच काय ते सॅलड आणि सगळं. सॅलड जसं टेबलावर येतं तसं शरू आता ते जे टेबलावर सॅलड आलेलं असतं त्याची प्लेट डायरेक्ट जयकडे सरकवते. तसंच आता मस्त असं मटण सुक्का, मटण रस्सा, भाकरी येतं. आणि मग काय शरू म्हणते की थांब थांब मी ना मस्त फोटोज क्लिक करते, म्हणजे ते फोटोज ना मला ना बाबांना आणि त्यासोबत ना अनुला पाठवायला भेटतील, कारण ना बाबांना आणि अनुला ना हे मटण मस्त आवडतं. म्हणून ती आता लगेच मोबाईलमध्ये ना फोटोज वगैरे काढते. आणि मग काय इकडे आता जय ना त्या दोघांकडे बघत असतो त्यांचं काय चाललं आहे. मग इकडे या मस्त अशा सुवासानेच ना आणि शरूचं पोट ना असं भरत असतं. मस्तपैकी दोघंही जण असं वाटीत रस्सा आणि सुक्कं जे आहे ते असंच डिशमध्ये आणि त्यासोबत भाकरी असं वाढून घेतात. इथे जसा आता मॅक एक घास खातो ना तसं मॅक म्हणतो यार तायडे कसलं आहे, अरे खतरनाक लागते गं, कसली कमाल चव आहे, बघ ना तू पण खाऊन. मग आता इथे शरूसुद्धा खाऊन बघत असते. जयना त्यांच्या ताटाकडे बघत असतो. जयला काय ते आता ते सॅलड वगैरे खायचा कंटाळा येतो असतं, पण बोलणार कोण त्या तोंडाने ना की मलासुद्धा हवंय करून. मग आता त्या दोघांकडे तो बघत असतो आणि इथे शरू आणि मॅक हे दोघंही जण असे मन लावून ते चिकन आणि ते काही खात असतात ना, जबरदस्त. मग आता ते खात असताना असा आवाज करतात आणि त्यामुळेच ना हा जय ना सगळं सोडून ना त्यांच्याकडे बघत असतो. त्यावेळेला ते शरू म्हणत असते की काय मग हे किती दिवस असा पालापाचोळा खात बसणार आहेस तू, म्हणजे नंतर एंडपर्यंत तू हेच खाणार आहेस का. मग आता तो म्हणतो की तुमच्यासारखं हे असं तेलकट वगैरे मी खात नाही, मी कसा फिट आहे, फिट मला फिटनेस सांभाळायला लागतो, असंही आता तो शरूला बोलत असतो. मग इकडे ती म्हणते की ठीक आहे तू सांभाळत बस फिटनेस, तसंही आपली ही तांदळाची भाकरी ही पण तर हेल्दी आहे ना, आपण खाऊया. मॅकला आता शरू म्हणत असते. आणि दोघंही जण मस्त अशी आता तांदळाची भाकरी, मटण रस्सा, मटण सुक्का एन्जॉय करत असतात. इकडे मात्र जयचा जीव नुसता वर खाली होत असतो, त्यालासुद्धा खायचं असतं. म्हणून ना तो त्या दोघांकडे बघत असतो. ते दोघंही कसे असे मिटक्या मारत खात असतात, म्हणजे असं आवाज करत करत खात असतात. कसलं कमाल आहे. आणि याच्या तोंडाला ना ते बघूनच ना पाणी सुटलेलं असतं. पण बोलेल कोणत्या तोंडाने ना की मला हवंय करून. तो बघत असतो की ही लोकं मला तरी बोलतायत का, मला ही लोकं सांगतायत का की थोडंसं तरी घे. पण इकडे आता अजून कोणच बोलत नसतं. तो मस्त आता काकडी खात असतो. तर त्यानंतर ना आता शरू मॅकला म्हणत असते की घे ना थोडं अजून, हवंय घे. मग आता त्यानंतर ना शरूचं लक्ष जातं. ती आता बघते तर आता जय ना तिच्याकडे बघतोय. म्हणून मग ती मॅकला म्हणते की ऐक ना थोडासा ना एक घास ना बाजूला काढून ठेव, नाही तर ना रेस जातील, आपल्या दोघांच्याही पोटात दुखेल. आता शरूने तर एकदमच ना भारीच केलेलं असतं आणि ते एक घास बाजूलासुद्धा काढून ठेवते. मग तेव्हाच ना इथे आता जय बघत असतो आणि जय म्हणत असतो की काही नाही. मग तेव्हाच ना मॅक म्हणतो की सर तुम्हाला खायचं आहे तर खा ना. मग आता कशाला आहे. मग आता मॅकला शरू म्हणते की कशाला तू बोलतोयस त्यांना, ते नाही खाणार. मग आता जय लगेच बोलतो की नाही ते तो जबरदस्ती करतोय. तेव्हा शरू म्हणते की कुठं जबरदस्ती करतोय, तो फक्त म्हटला तुम्हाला की तुम्हाला हवं आहे तर खा, त्याच्यामध्ये जबरदस्ती कुठे आली. तर मॅक म्हणतो की नाही हो सर खा का. शरूला तो म्हणतो की जाऊ दे. मग शरू आता तो म्हणत असतो की देतो सरांना ताट वाढून. मग आता त्याने ताट वगैरे इथे लगेच जयला वाढून दिलेलं असतं. जय जसा एक घास खातो ना तसा जय एकदम तृप्त होतो. मग शरू त्याला म्हणते मॅकला हां तुला प्रमोशन हवं असणार आहे ना, म्हणून तुझी नाटकं चालू असणार आहेत. काय बोलावं आता. इकडे ना शरू आता त्या जयकडे बघत असते. जय कसा खातोय, काय चाललंय त्याचं, हे सगळं काही त्याचं सुरू असतं. आणि तेवढ्यातच ना जय मात्र मंत्रमुग्ध होऊन खात असतो. मस्त म्हणजे त्याला आवडलेलं असते मटण सुक्का, मटण रस्सा आवडीने खात असतो. इकडे आता मॅकचं खाऊन झालेलं असतं. मॅक म्हणतो आज कसलं भारी पोट भरले बाबा, आणि असं बोलून तो आता हात वगैरे धुवायला जातो. तोपर्यंत इकडे ना शरूचं लक्ष जयकडे असतं. जय पण असं मन लावून खातोय ना हे बघून आता शरू विचार करते की पहिल्यांदा या माणसाला एवढं मन लावून खाताना पाहिलेलं आहे. म्हणून ना मग तिकडे ना ते मेनू कार्ड असतं, त्या मेनू कार्डने ना ती आता त्याला मस्त अशी हवा वगैरे घालायला सुरुवात करते. जय आता पाहत राहतो की ही आपल्याला हवा वगैरे का घालते, पण जय ना तिच्या सौंदर्यामध्ये हरवून जातो. पण आता त्याला खायचं सुद्धा
सुद्धा असतं, पण शरू त्याच्याकडे बघत नसते. शरू आता त्याला फक्त हवा घालत असते हाताने आणि त्याचबरोबर इकडे आता ती खातसुद्धा असते. मग तेवढ्यातच मॅक येतो. मॅक म्हणतो, तायडे हे सगळं काय चाललं आहे? मला असं वाटतं ना तुलासुद्धा प्रमोशन हवं आहे, म्हणून तुझी ही सगळी नाटकं चालली आहेत. मी का ओळखत नाही का तुला? त्यावर शरू म्हणते की मला काय प्रमोशन वगैरे नको आहे, पण मी असं कोणाला तरी कधीतरी मन लावून जेवताना बघितले ना, म्हणजे याआधी मी असं कोणतंही जेवण करताना या माणसाला बघितलं नव्हतं एवढं मन लावून खाताना जेवढं आज खातोय. असं बोलून ती मुद्दामून जयची मजा घेत असते. पण जय कुठे लक्ष देतोय? जय मात्र अगदी बोटं चाटत बिटत आता मस्त असा ताव मारत असतो. म्हणूनच शरू आता मुद्दामून ना त्याची मजा घेत असते. जशी आता ती मजा घेत असते ना, तसं मात्र आता जय जो आहे तो तिच्याकडे बघतच बसतो. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की शरू आणि त्याचसोबत जय आणि इकडे आता मॅक आहे ते मस्त असे गप्पा वगैरे मारत असतात. तेवढ्यातच ना आता इकडे अनु कॉलेजवरनं वगैरे आलेली असते आणि पमाचं बरोबर अनूकडे लक्ष असतं. अनूला नाराज असते कारण तिने आज त्या मुलाच्या कानाखाली वाजवलेली असते ना, मग तिला थोडंसं टेन्शनसुद्धा असतं. मी तर आता कानाखाली मारली, पण पुढे काय हे सुद्धा तिला मनात वाटत असतं. तेच आता पमा तिथे येते आणि पमा अनूला म्हणते की अनू आज तुझं काय झालं आहे? नाही तर रोज तू बोलणारी मला भूक लागली आहे, मला हे हवं आहे, ते हवं आहे, माझं काय झालं? मग अनू लगेच ना पमाला मिठी मारून रडू लागते. पमा बोलते की काय झाले बाळा, सांग ना काय झालं आहे? मग आता अनूला तो प्रसंग आठवतो, पण अनू आता त्याबद्दल न बोलता अनू आता पमाला दुसऱ्याच गोष्टी सांगू लागते आणि म्हणते की माझं आणि काव्याचं भांडण झालं आणि मग मला असं वाटतं ना की ती माझ्याशी बोलणारच नाही. पम्मा बोलते काय ग पोरी तुम्ही पण एवढ्याशा भांडणाचा कुठच्या कुठे घेऊन जात आहे? कशाला हे सगळं वाढवताय? सोडून द्यायचं ना आणि एवढं रडायला यायचं का? मग आता ती बोलते की राहू दे, नको विचार करू एवढा, मी पटकन तुला पोहे आणि चहा केलं ते देते. तेच दुसरीकडे आता ह्यांचा प्रवास वगैरे पुन्हा एकदा सुरू होतो. खाणं वगैरे झालेलं असतं, त्यामुळे मटण ह्यांच्या अंगावर आलेलं असतं. मॅक पुढे झोपत असतो म्हणून मॅकला मागे पाठवलेलं असतं आणि शरूला पुढे बसवलेलं असतं. तर शरू आणि मॅक दोघंही जण झोपा काढत असतात. जयलाही काही पटत. जय आता गाणी लावतो. जयने गाणी लावल्याबरोबर दोघंही जण खडकन उठतात. शरू म्हणते की काय यार शायनर, मध्येच गाणी का लावलीस यार, तू झोपलो होतो ना यार मस्त. मग आता तो म्हणतो मी काय तुमचा ड्रायव्हर आहे का? तुम्ही मस्त झोपल्यात आणि मी गाडी चालवतोय. एकतर तुला पुढे बसवलं, तू जागी होतीस पण तूही झोपा काढायला लागलीस. मग आता हे असली गाणी लावून कशालाही करतोस? गाण्याला काही अर्थ आहे का? त्याने ना आता इंग्लिश गाणी लावलेली असतात. मग आता शरूना लगेच ती गाणी बंद करते. शरू म्हणत असते की गाणी कशी ऐकावी, माहूल बनवणारी, आणि तू कसली गाणी लावतोय ज्या गाण्याला अर्थही नाही आहे. मग आता जय म्हणत असतो की काय अर्थ नाही आहे गाण्याला, ही गाणी किती चांगली आहेत. शरू म्हणते की ऐक ना, रोमॅन्टिक गाणी लावली तर त्यांना काहीतरी अर्थ असतो. त्याचसोबत आमची प्लेलिस्ट ऐकशील ना तर ती फुल अशी धागडधिंगाणा असते. ती प्लेलिस्ट ऐकलीस ना तर जागेवर तू चालायला लागायला हवं. आणि त्याचसोबत काही गाणी अशीही असतात, म्हणजे जसं आपण म्हणतो की मस्त असं भक्तिगीत, तेव्हा कसं आपण लगेच जय हिंद जय महाराष्ट्र बोलतो, तशी काहीतरी गाणी पाहिजेत यार. तुझी ही काय ती इंग्लिश गाणी काही कळतायत का? मग आता तुमची गाणी असतात तरी कसली, असं आता जय मुद्दामून बोलतो, माहूल करणारी. तेव्हा शरू लगेच मॅकला म्हणते, मॅक आपली प्लेलिस्ट ऑन कर, बघू दे ह्याला दाखवूयाच आता आपण. मग आता मॅक कसला ऐकतोय? मॅकने प्लेलिस्ट लावलेली असते, त्यामध्ये आता मस्त अशी गाणी लागतात आणि हा धागडधिंगाणा त्यांचा गाडीतच सुरू होतो. मग आता त्याच्यामध्ये अशी डीजेवाली सॉंग्स लागलेले असतात आणि मग काय दोघंही जण गाडीतच सुरू होतात. आणि मग काय इथे जयने तर डोक्याला हात लावून घेतलेला असतो. जयला आता काहीच कळत नसतं की काय करावं, कारण ना मॅक आणि शरूची जी प्लेलिस्ट असते ना ती खतरनाक असते, फुल ऑन डीजेवाली सॉंग्स. म्हणजेच आता असे सॉंग्स चालू होतात ना, तसं मात्र आता इकडे जय जो आहे ना तो डोक्याला हात लावून घेतो. जयला कळत नसतं की ह्यांचा धागडधिंगाणा कधी थांबेल, परंतु ना आता अशी गाणी लावलेली असतात ना की पाय थिरकायलाच लागतील. म्हणून शरू आणि त्याचसोबत मॅक ना आता त्या गाडीमध्येच धागडधिंगाणा घालायला सुरू होतात. दोघंही जण जे काही असे नाचत असतात ना, त्यामुळेच ना आता जयला सुचत नसतं की काय करावं. जय आता निमूटपणे शांत बसतो, पण आता इथे त्यांचे डान्स सुरू असतात. तेच ना आता शरूचं लक्ष बाहेर जातं. शरू बघते तर काय, बाहेर ना मस्त अशी नदी असते आणि ती नदी बघून ना तिला वाटतं की यार गाडी थांबवायला हवी. आणि म्हणूनच मग ना ती आता फोर्स करत असते आणि ती आता सांगत असते की यार थांब ना, गाडी थांबव
प्लीज प्लीज गाडी थांबव, मला ना इथलं हे सगळं आवडले, मला ना काही फोटोजसुद्धा क्लिक करायचे आहेत. आता तो गाडी थांबवायला ती त्याला सांगते. जसं आता ती त्याला गाडी थांबवायला सांगते ना, तसं मात्र तो म्हणत असतो की नको नको आपल्याला कामं आहेत. पण आता शरू काही ऐकत नाही. शरू त्याला म्हणते की मला बाकी काही माहीत नाही, तू पहिल्यांदा गाडी थांबव. आणि असं बोलून ना आता तिने गाडी त्याला थांबवायला सांगितलेली असते. मग काय गाडी वगैरे थांबवल्यानंतर इथे आता शरू सुरू होते. शरू म्हणते की काढ ना फोटो, काढ ना माझे, मस्त काढा फोटो हां. आणि असं बोलून ती आता एक एक पोज देत असते आणि ती आता मॅकला फोटो काढायला सांगते. मग मॅक आणि तिचा फोटो काढायचा असतो तर ती आता जयला सांगते, सर आमचा जरा फोटो काढा ना. जय म्हणतो, काय तुमचा फोटो? हां काढा ना, मी काय तुमचा नोकर वाटलो का तुमचे फोटो काढायला, फोटोग्राफर वाटलो का? मग आता शरू म्हणते की जाऊ दे, आपणच आता आपली जी सेल्फी स्टिक आहे ती बनवूया आणि फोटोज काढूया. आता मस्त असे सेल्फीज काढ. मग आता त्याला काही मॅकला नीट जमत नसतं सेल्फी काढायला, म्हणून शरू आता स्वतःहून पुढे येते आणि शरू म्हणत असते की थांब मी काढते सेल्फी. आणि असं बोलून ते दोघांचे सेल्फीज वगैरे काढणं सुरू असतं. तेव्हा जय आता तिच्याकडे बघतो आणि जय तिला म्हणतो की दे इथे दे मोबाईल, मी काढतो. शरू म्हणते की नको नको सर, तुम्ही कुठे फोटो काढताय, नको काढू, तुमचे काढू. कसं तुम्हाला सांगितलं तर पुन्हा पुन्हा बॉसला कसं काढायला सांगणार ना, असं आता शरू म्हणते. मग काय आता इथे मॅक आणि शरू उभे असतात तर जय त्यांचे फोटोज काढायला तयार होतो. मग आता जयच्या हातामध्ये शरू आपला मोबाईल देते आणि ती त्याला म्हणत असते की काढ सर, काढा फोटोज. मग आता जय म्हणतो की तुला चांगले फोटोज काढायचे आहेत, सोशल मीडियावर ते फोटोज टाकायचे आहेत, मग ह्या मोबाईलमध्ये, त्यापेक्षा थांब मी माझ्या मोबाईलमध्ये काढतो. आणि असं बोलून तो आता स्वतःच्या मोबाईलमध्ये या दोघांचेही फोटोज काढायला सुरुवात करतो. मग ह्या दोघांचेही फोटोज जसे तो काढायला सुरुवात करतो तसं दोघंही जण एक पोज द्यायला सुरुवात होतात. मग आता दोघंही जण एकावर एक पोज देतात. आपण असा हात करूया, आपण तसा हात करूया, असं बोलून आता त्यांचे फोटोज काढणं सुरू होतं. तेच आता मॅक म्हणत असतो की सर आता तुम्हीसुद्धा काढा ना फोटो. मग आता मॅकसुद्धा म्हणतो की तुम्ही फोटो काढा म्हटल्यावर आता जय म्हणत असतो की नको नको, पण मॅकने आता सांगितलेलं असतं की आपण एक सेल्फी काढूया. मग आता तिघंही जण असे उभे राहतात आणि मग त्यांचा सेल्फी सुंदर असा निघतो. जसं आता सेल्फी काढला जातो ना तसं आता शरू म्हणत असते की बस बस थांब, आता असा काढूया जसा आम्ही काढला होता ना तसा. मग आता ते दोघंही जण उभे राहतात. ते शरू आता हसत नसते. मग आता शरू हसत नसते म्हणूनच मग तिला मॅक बोलतो की अगं हस ना. मग ती म्हणते की नाही मी तर सरांची पोज देते. मग आता त्या दोघांनाही हसू येतं. दोघंही छान हसत असतात. मग काय मस्त असा कॅन्डिड दोघांचाही फोटो मस्तच निघतो. मग आता जयना जे काही फोटोज निघाले आहेत ना ते बघत असतो एक एक, आणि तेव्हाच ना तो शरूमध्ये हरवून जातो. कारण शरू ना अगदी अल्लडपणे वागत असते लहान मुलांप्रमाणे, म्हणजेच ते निसर्ग एकटक बघत राहणं, ते वाहतं पाणी बघत राहणं, आणि हे सगळं काही जय ऑब्झर्व करत असतो. जय आता आपल्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करतो आणि शरूचे एक एक करून फोटोज काढत असतो, जे की आता तिलाही माहीत नसतात की जय तिचे फोटो काढत आहे ते. जय आता शरू अशी निसर्गाकडे बघते, त्याचसोबत तिचं आता लक्ष पाण्याकडे आहे. या सगळ्याचे एक एक करून फोटोज काढत असतात. दुसरीकडे आता पमा जी आहे ती मात्र सुभाष थोडे चिंतित असतात, म्हणून ती आता बाहेर येते आणि सुभाष यांना विचारते की काय झालं आहे. तेव्हा सुभाष म्हणतात की काही नाही, मुलीचा अजून फोन आला नाही आहे ना, त्यामुळे जरा आम्ही काळजीत आहे. अहो एवढा काय विचार करता, करेलच की कॉल ती, आणि नाही केला तर तुम्ही करा ना, असंही आता ती म्हणत असते. पण ऐक ना, मी फोन केला तर बिझी असेल तर ती, म्हणून मी नाही करत आहे. मग ती कामात असताना आपण कसा कॉल करणार ना, म्हणून म्हटलं. अगं मग तुम्हाला एवढं कळतं आहे ना, मग थांबा ना, वाट बघा ना. आणि तसंही ती काय एकटी गेली आहे का? एकटी नाही गेली आहे, तिच्यासोबत बरीच लोकं आहेतच की, मॅक आहे, जय आहे, म्हणून काळजीचं कारण नाही आहे, असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता हो मला माहिती तिच्यासोबत आहेत, पण तरीसुद्धा गं शेवटी आपली मुलगी आहे ना, काळजी तर वाटणारच ना, म्हणूनच ना मला थोडी काळजी वाटत होती, बाकी काही नाही, असंही आता बोललं जात असतं. मग काय हो हो मला कळते हो तुमची काळजी, किती तुम्ही काळजीत आहात. तेच आता शरू ना इकडे तिकडे पाहत असते. जय आता तिथेच उभं राहून ना शरूचे आणि त्याचसोबत तो आता मॅककडे बघत असतो, पण त्याचे फोटोज ना मात्र शरूचेच काढणं सुरू असतं. शरू आता एकटक त्या पाण्याकडे बघत असते आणि तो एक एक करून फोटोज तिचे काढत असतो, जे की आता शरूलासुद्धा माहिती नसतं. मग नंतर ना ती हळूच एक दगड उचलते आणि ती आता मॅकला म्हणते की थांब, मी आता पाण्यात एक एक करून दगड फेकून मारते, म्हणजे बघूया ना हा कुठपर्यंत जातो.
तुझ्या गावाला तर नक्कीच पोचवेन मी हा दगड, असंही शरू आता बोलत असते. जय या सगळ्यामध्ये तिचे छान असे एक एक करून फोटोज काढत असतो आणि ते सुद्धा कॅन्डिड फोटो निघत असतात, कारण शरूला तर माहितीच नसतं ना तो फोटोज काढतोय. शरू आपली एकटीच खेळत असते आणि जेव्हा ती एकटीच आपली खेळत असते ना, तेव्हा तिचं बघणंही नसतं. शरूने आता दगड हातात घेतलेला असतो आणि दगड तिने जोरात फेकलेला असतो. त्याबरोबर पाणी जे आहे ते असं उडतं. तर हे बघून ना शरूला आनंद होतो. शरू आनंदाने तिथेच नाचायला लागते आणि हे सगळं बघून ना जयला तर आता हसूच येतं आणि जयने सुंदर असे फोटोजसुद्धा काढलेले असतात. जय जसे आता फोटोज काढतो तसं शरूचं लक्ष ना जयकडे जातो आणि मग आता ती शरू जी आहे ती जयलासुद्धा विचारते की काय तू अजून फोटोज काढत आहेस का? तेव्हा आता शरूला जय सांगतो की नाही नाही, मगाशी जे फोटोज काढले होते ना ते मी बघत होतो, असा आता तो खोटं सांगतो. पण शरूला वाटतं की तो फोटोज काढतोय, पण जयने आता तिला उल्लू बनवलेलं असतं. जय म्हणतो की जे फोटोज काढले ना तेच बघत होतो. त्याबरोबर शरू आता शांत राहते. शरू आता मस्त अशी अल्लडपणे खेळत असते त्या पाण्यामध्ये, कारण तिला ना ते पाणी खूप जास्त आवडत असतं. ती अजून दगड घेते आणि अजून त्या पाण्यामध्ये टाकते आणि ते दगड एकदम लांबपर्यंत जात असतात. म्हणूनच आता खूप जास्त आनंद शरूला होतो आणि शरू जिथे उभी आहे ना तिथेच आता अल्लडपणे नाचायला लागते आणि जय मात्र एकटक तिच्याकडे पाहत राहतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.